गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। नेपाळच्या उत्तरेकडील भागात आज सकाळी अचानक झालेल्या भीषण पुरामुळे प्रचंड हानी झाली आहे। विशेषतः रासुआ जिल्ह्यातील तिमुरे आणि सायप्रोलिसी परिसराला या पुराचा मोठा फटका बसलाय। सकाळी सुमारे 9 वाजता भोटेकोशी नदीला आलेल्या या महापुरात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हा अचानक आलेला पूर तिबेटच्या दिशेने वाहून आला आहे। नदीच्या पाणी पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने बचाव व मदत कार्य सुरू करण्यात आले आहे। नेपाळी लष्कर, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळी पोलिसांचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत। पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करणे आणि अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यावर सध्या भर दिला जातोय। या नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नेपाळ सरकारतर्फे एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे। या बैठकीत नुकसानीचा अंदाज घेऊन बाधित क्षेत्रातील पुनर्वसन आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे।